हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, पोलीस भरतीशी संबंधित आपण बरेच लेक्चर्स आपल्या या स्मार्ट एक्झाम चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आणि आत्ताच आपण काही दिवसांपूर्वी एक 1000 प्रश्नांचा सामान्य ज्ञानाचा जी केचा अतिसंभाव्य एक महाप्रश्नसंच अपलोड केला. आणि त्यामध्ये आपल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींनी आपल्याला अशा कमेंट्स केल्या की पोलीस शिपाई चालक भरतीवर देखील याच स्वरूपाचा एक प्रश्नसंच तयार करा आणि त्याचा व्हिडिओ आम्हालासाठी अपलोड करा. आणि त्याच कमेंट्सचा मान ठेवून आज आपण पोलीस शिपाई चालक भरती यासाठी तांत्रिक प्रश्न कव्हर करतोय. म्हणजे यामध्ये आपण महत्त्वाचे अतिसंभाव्य तांत्रिक प्रश्न कव्हर करतोय पोलीस चालक भरतीसाठी. चला तर वेळ न घालवता हे लेक्चर स्टार्ट करू. पहा, एक वाहक चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे? तर तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत आहे. हा तो इशारा असतो. म्हणजे आता तो गाडी आता स्लो करतोय आणि आता त्याला थांबण्याच्या परिस्थितीत आहे असा त्याचा हेतू असतो. मग त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तो त्याच्या वाहनाचा वेग कमी करत असतो. त्यानंतर पहा, जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेले असेल तर त्याचा अर्थ काय असतो? पहा, रस्त्यावर जर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेलं असेल तर पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा ओलांडू नये हा त्याचा अर्थ असतो. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, पिवळ्या रेषेला स्पर्श करू नये किंवा तिला ओलांडू नये. त्यानंतर पहा, भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांचे नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, त्याची प्लेट, जी रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याची प्लेट कोणत्या रंगाची? पहा, निळे आहे, काळे आहे, पिवळे आहे की हिरवे आहे? आपण बऱ्याच इलेक्ट्रिक व्हेकल्स ईव्ही आपण पाहतो आता रस्त्यावर, तर त्याची नंबर प्लेट असते हिरवी. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, हिरवी. पुढे पाहूया, 3 लेन असलेल्या एक्सप्रेस वेवरील सर्वात उजवीकडील लेन कशासाठी असते? पहा, 3 लेन्स असतात, बरोबर. मग त्यामध्ये जी सर्वात उजवीकडील लेन असते ती फक्त ओव्हरटेक करणारी गाड्या, म्हणजे ओव्हरटेक करण्यासाठी असते. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी. त्यानंतर पहा, जर एखाद्या वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणते वाहन चालवू शकतो? पहा, तो रुग्णवाहिका, पोलीस वाहन, आपत्कालीन सेवेतील वाहन, तो कोणतेच वाहन चालवू नाही शकत. मित्रांनो पहा, परवाना जर त्याचा निलंबित झाला आहे तर त्याला अधिकारच नाही ना वाहन चालवण्यासाठी. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, तो कोणतेच वाहन चालवू शकत नाही. पुढे पाहूया, पहा, मोटारसायकल चालवताना जर हाताने करावयाचे इशारे करण्याची गरज भासली तर ते कोणत्या हाताने करायला पाहिजेत? पहा, ते फक्त आपण कोणत्या हाताने करायला पाहिजेत? ते फक्त उजव्या हाताने करणे गरजेचं आहे. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, फक्त उजव्या हाताने करण्याचे गरजेचे आहे. पहा, वाहनांच्या बाबतीत वापरले जाणारे BS4 हे मानक, हे संज्ञा कशाशी संबंधित आहे रे? BS4 ही कशाशी संबंधित आहे? तर ही जे वाहनातून निघणारे उत्सर्जन असतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मोनॉक्साईड किंवा जे प्रदूषित घटक असतात ज्यामुळे प्रदूषण होतं, आणि त्याच्याच कंट्रोलसाठी, त्याच्याच नियंत्रणासाठी भारत सरकारने BS ही संज्ञा मानांकन सुरू केलं. आणि त्याचा आता इथे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वाहनातून निघणारे उत्सर्जन याच्याशी संबंधित आहे. पुढे पाहूया, पहा, खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते? पहा, हे आहे वाहतूक विषयक चिन्ह आणि हे काय दर्शवते रे? तर हॉटेल, अल्पोपहाराची सोय. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, हॉटेल, अल्पोपहाराची सोय. खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते? पहा, गाव, पूल, रेल्वे क्रॉसिंग, अरुंद रस्ता. पहा, चिन्हात लगेच समजते आपल्याला. पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल. पुढे अरुंद रस्ता आहे. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले तर या लेक्चरला लाईक नक्की करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे पाहूया, खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते? पहा, 3.5 मीटर असं काहीतरी आहे का? मग काय आहे? तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 3.5 मीटरपेक्षा उंच वाहनांना परवानगी नाही. ओके. त्यानंतर पहा, खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते? पहा, काहीतरी प्राण्यांसारखा चिन्ह आहे का? मग यामध्ये काय असेल?
योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, जनावरे रस्त्यावर येण्याची शक्यता आहे, हे चिन्ह दर्शवते. ओके, पुढे पाहूया. खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते? पहा, असा उतारावर गाडी तरंगते, बरोबर. ह्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की काहीतरी उताराच आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, तीव्र उतार. पहा मित्रांनो, तर्कशक्ती आपण लावू शकतो. आपलं लॉजिक, जेवढा आपला अभ्यास आहे त्याच पद्धतीने जर आपण आपलं लॉजिक जर लावलं तर आपण 100% परीक्षेमध्ये यश नक्कीच संपादित करतो. फक्त लॉजिकनुसार आपण जायचं आहे. कोणतीही गोष्ट असो आपण ते कॅप्चर करतोच, त्या प्रश्नापर्यंत आपण नक्कीच पोहोचतो, उत्तरापर्यंत. ओके, पहा, वाहन चालकासाठी व्यावहारिक अर्थाने वापरली जाणारी 2 सेकंड रूल ही संकल्पना खालीलपैकी काय दर्शविते? 2 सेकंड रूल्स. पहा, वाहन चालकाने समोरील वाहनापासून 2 सेकंद इतके अंतर ठेवावे, असं ही संकल्पना दर्शविते. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, वाहन चालकाने समोरील वाहनापासून 2 सेकंद इतके अंतर ठेवावे. पुढे पाहूया. पहा, खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते? 50 आहे. मग काय दर्शविते? तर 50 किलोमीटर प्रति तासापेक्षा कमी वेगाने वाहन चालवावे. काय? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वेगाने वाहन चालवावे. पुढे पाहूया. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट CIRT ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या शहरात आहे संस्था? CIRT, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट. तर याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही आहे आपल्या पुण्यामध्ये. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, पुणे. पुढे पाहूया. फास्टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो? पहा, फास्टॅग आपण बरेच वेळा पाहिले, ह्याचा उपयोग टोल नाक्यावर केला जातो, राईट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, हे सर्वांनाच माहिती आहे, कॉमन गोष्ट आहे. आता पहा, मोटार वाहन अधिनियम 1988 याचा विस्तार किती आहे? संपूर्ण देशासाठी आहे, महाराष्ट्रासाठी, केंद्रशासित प्रदेश की फक्त मुंबईसाठी? पहा, जोही कायदा असतो तो पूर्ण देशासाठी असतो. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, संपूर्ण देशासाठी. पुढे पाहूया. मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? पहा, यामध्ये शिक्षेची तरतूद जी करण्यात आली ती कलम 184 मध्ये. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कलम 184 मध्ये. पहा, पुढचा प्रश्न आहे, वाहनातील तापमापक काय दर्शवतो? पहा, जो वाहनामध्ये तापमापक असतो तो काय, म्हणजे बाहेरील तापमान इंजिनचं की पेट्रोलचं? तर तो इंजिनचं तापमान दर्शवतो, बरोबर ना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वाहनातील तापमापक इंजिनचे तापमान दर्शवितो. पुढे पाहूया. लर्निंग लायसन. पहा, लर्निंग लायसन संबंधितचा प्रश्न आहे. आपण सर्वांनीच वाहन चालवायच्या पूर्वी लर्निंग लायसन काढलेलंच आहे आणि त्याचा कालावधी सर्वांनाच माहिती आहे, कारण ते आपण प्रॅक्टिकली अनुभवलं आहे. मग त्याचा कालावधी किती होता आपल्या लर्निंग लायसनचा? तर तो होता 6 महिन्याचा. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 6 महिने. पुढे पाहूया. PUCचा फुल फॉर्म काय आहे? PUC, पार्किंग अंडर कंट्रोल, पोल्युशन अंडर कंट्रोल, पांढरी पार्किंगच क्लोज, पोल्युशन अंडर कार. तर पहा, PUC ही पोल्युशन संबंधित असते. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोल्युशन अंडर कंट्रोल. पुढे पाहूया. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, आणि याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंच आहे की सध्याचे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत, ते उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर पहा, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो रे? राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह. तर तो वर्षाच्या सुरुवातीलाच, आणि कधी? तर तो जानेवारी महिन्यामध्येच. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, जानेवारी महिन्यामध्ये साजरा केला जातो. मित्रांनो, जर हा कॉन्टेंट, जर हे लेक्चर, हा डाटा जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या लेक्चरला लाईक नक्की करा. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. त्यानंतर पहा, परिवहन वाहन कसे ओळखावे? त्यामध्ये काय असतं विशेष? तर ते कधी पण
त्याच्या नंबर प्लेटवरून ओळखावे. तर कसे, तर आपल्या ज्या असतात प्रायव्हेट कार त्याचा नंबर प्लेट असतो व्हाईट आणि ज्या परिवहन कार्स असतात त्याचा नंबर प्लेट असतो येलो. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, वाहनाच्या नंबर प्लेटवरून परिवहन वाहन ओळखावे. ओके. त्यानंतर लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय असतो? लाल वाहतूक सिग्नल, रेड लाईट. रेड लाईट म्हटलं तर काय असणार? थांबा. आणि ग्रीन लाईट म्हणजे काय? जावा. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, लाल सिग्नल म्हणजे थांबा. पुढे पाहूया. ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी किमान वय मर्यादा किती असते? ज्या ट्रान्सपोर्टेशनच्या गाड्या असतात त्या चालवण्यासाठी जे आपण लायसन्स घेतो ते लायसन्स घेण्यासाठी किमान मिनिमम एज लिमिट किती आहे? तर ती असते 20 वर्षाची. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 20 वर्ष. मित्रांनो, हा जो डाटा आहे तो आपण ज्या मागील वर्षांच्या पोलीस भरती एक्झाम झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पोलीस शिपाई वाहन चालकच्या जे क्वेश्चन्स पेपर आहेत त्यामधून ठराविक जे महत्त्वाचे प्रश्न मला वाटलेले आहेत, आमच्या टीमला वाटलेले आहेत, ते प्रश्न आम्ही ते कलेक्ट केलेत आणि त्याचा सार घेऊन आम्ही इथे आलो आहे. आणि त्यामुळे हे तुमच्यासाठी अति महत्त्वाचे खूप युजफुल लेक्चर ठरणार आहे. त्यामुळे हे लेक्चर तुम्ही पहा आणि जेवढ्या वेळी तुम्हाला जास्त रिवाईज करता येईल तेवढे तुम्ही करा. त्याचा तुम्हाला पहा परीक्षेमध्ये खूप फायदा होईल. त्यानंतर पहा, मोटर वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? आता पहा, साहजिक आहे, आरोग्य, जीवन किंवा थर्ड पार्टी किंवा मुदत, तर तो असतो थर्ड पार्टी विमा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, थर्ड पार्टी विमा. त्यानंतरचा प्रश्न, क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालवणे याला काय म्हणतात? पहा, क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालवणं म्हणजे क्लच रायडिंग असते, त्याला म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, क्लच रायडिंग. त्यानंतर पहा, पुढील चिन्ह आपल्याला ओळखायचं आहे. पहा, एक 4 व्हीलर आहे, एक 2 व्हीलरवर वाहन चालक दाखवला आहे आणि त्यावर असे लाईन आहे, क्रॅश आहे. म्हणजे मग काय असेल? ही परवानगीची तर ती नसणारच, कारण असा बाण आहे म्हटल्यावर मग ती परवानगी नाही असाच असणार. मग काय आहे? पहा, कोणत्याही वाहनांना परवानगी नाही. यामध्ये 4 चाकी वाहनांना परवानगी, दुचाकी वाहनांना परवानगी, ओव्हरटेक करण्यास परवानगी. पण इथं अशी तिरछी रेषे क्रॅश आहे म्हटल्यावर हे नक्कीच परवानगी नाकारलेली आहे. मग योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 3, कोणत्याही वाहनांना परवानगी नाही. पुढे पाहूया. चिन्ह ओळखायचं आहे. काय आहे? उजवीकडे परवानगी नाही. आता चिन्ह दाखवलेलंच आहे, परवानगी असणारच. मग हे काय असणार आहे? तर उजवीकडे वळणे अनिवार्यच आहे. योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 2, उजवीकडे अनिवार्य. ओके. त्यानंतर चिन्ह ओळखायचे. प्रवेश बंद, प्रवेश सुरू, एकमार्गी वाहतूक, दुतर्फा वाहतूक. तर हे जे चिन्ह आहे एंट्री आहे, मग नो एंट्रीच आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, प्रवेश बंद. त्यानंतरचं चिन्ह आहे, चिन्ह पहा काय आहे? 50चं चिन्ह आहे. मग असणार हे कशाशी संबंधित असणार? नक्कीच गाडीची मर्यादा तर नाही, आडवा रस्ता नाही, गतीची मर्यादा. पहा, 50 आहे म्हटल्यावर नक्कीच गती संबंधात असणार. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, गतीची मर्यादा. त्यानंतर पहा, चिन्ह ओळखायचे. मागे आपण पाहिलेलंच आहे, रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा. पहा, पुढे अरुंद रस्ता आहे, फक्त विचारण्याची टेक्निक पद्धत वेगळी आहे. पुढे अरुंद रस्ता आहे हे चिन्ह आहे. त्यानंतर पुढे पाहूया, भंडारा जिल्ह्याचा RTO क्रमांक काय आहे? भंडाऱ्याचा एक क्वेश्चन आहे हा रिलेटेड. भंडारा जिल्हा पोलीस चालक भरती 2019 जी 30 सप्टेंबर 2020ला झाली होती एक्झाम, तिचा हा प्रश्न आहे मित्रांनो. ओके. आता भंडारा जिल्ह्याचा RTO क्रमांक काय आहे? त्याचा RTO क्रमांक आहे MH36 आहे का, MH35, 38 किंवा 34? तर योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4, MH36 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूया, डॅश डॅश हटी दुर्घटना घटी, घोषवाक्य पूर्ण करा. काय? तर काय असतं? नजर हटी दुर्घटना घटी. आपण बऱ्याच वेळा बोर्ड्सवर पाहिलेलं आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे पाहूया, खालीलपैकी भारतामध्ये कोणती BS प्रणाली अत्याधुनिक आहे? 6485. तर सध्या जी आहे अत्याधुनिक BS प्रणाली ती आहे BS6. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, BS6. पुढे पाहूया, वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते? जे वाहन ताफा असतो यामध्ये ते पायलट वाहन असते, त्याचं काय काम असते रे? पहा,
वाहन ताफा नियोजित ठिकाणी पोहोचवणे हे असतं का? हो बरोबर आहे, हे तर असतंच. मग पुढचा पर्याय पण पाहूया. वाहन मार्गाची पाहणी करून मार्ग निश्चित करणे हे असेल का? हो हेही आहेच. 2 पर्याय तर बरोबर आहेत. मग तिसरा वाचण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण वरील सर्व उत्तर देऊ शकतो. तरी पण पाहूया. वाहन ताफ्याची हालचाल होण्यापूर्वी ताफ्यातील वाहनांची तपासणी करणे हेही आहे, बरोबर आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढे पाहूया. वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे आहेत? पहा, वाहनाचं मायलेज कमी काय येतं रे? तर चुकीच्या पद्धतीने गेअर बदलणे, हा बरोबर आहे. इंजिन ऑइल न बदलणे हेही देखील बरोबर आहे. आणि वारंवार विनाकारण क्लचचा जास्त वापर करणे, क्लचचा जास्त वापर करणे, जास्त इंधन जाणे. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर खाली दिलेले वाहतूक चिन्ह काय दर्शविते? आपण पाहिलं फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे मित्रांनो. ओके, तर प्रवेश बंद, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रवेश बंदचं हे चिन्ह आहे. त्यानंतर पहा, खाली दिलेले वाहतूक चिन्ह काय दर्शविते? तर अपघातग्रस्त ठिकाण, पोलीस अपघातग्रस्त ठिकाण. मित्रांनो, हे जे चिन्ह आहेत, ट्रॅफिक रूल्स, ट्रॅफिक सायन्स, हे पोलीस भरती, पोलीस शिपाई चालक भरतीसाठी, पोलीस वाहन चालक भरतीसाठी हे अति महत्त्वाचे आहेत. जेवढे तुम्हाला जास्त चिन्हे रेफर्स करू शकता तुम्ही, तेवढी ती रेफर्स करा. कारण प्रत्येक परीक्षामध्ये आता आपण पाहिलं, पहा किती क्वेश्चन्स पेपर आपण पाहिले, त्यामध्ये 4 ते 5 क्वेश्चन्स तर चिन्हांवर, सायन्सवर आहेतच. ट्रॅफिक रूल्स, ट्रॅफिक सायन्स. म्हणजे जर तुम्हाला पोलीस वाहन चालक व्हायचं आहे, पोलीस शिपाई वाहन चालक व्हायचं आहे, तर तुम्हाला ट्रॅफिक सायन्स, जे बोर्ड काय म्हणतोय हे तुम्हाला आवश्यक असणे गरजेचं आहे. कारण बोर्डवरच सगळं आपण गाडी चालवतो. म्हणून जे महत्त्वाचा पाया आहे पोलीस वाहन चालकचा, पोलीस वाहन चालक भरतीचा, तो आहे ट्रॅफिक रूल्स आणि ट्रॅफिक सायन्स. आणि त्यामुळे ही वाहतूक चिन्हे, जी वाहतूक चिन्हे आहेत ती तुम्ही रिवाईज करणे वारंवार गरजेचं आहे. त्याचा तुम्हाला मार्क जाता कामा नये. ओके. वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात? गोलाकार असतात, सपाट असतात का, अंतर्वक्र असतात की बहिर्वक्र असतात? पहा, जे वाहनांमध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे असतात ते नेहमी बहिर्वक्र असतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बहिर्वक्र. पुढे पाहूया. पहा, मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत? मोटार वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालविणे, बरोबर आहे का? बरोबर, हे बेकायदेशीरच आहे. मद्यपान करून वाहन आपण चालवूच नाही शकत. सीट बेल्टचा वापर करणे, अरे हे तर कायद्यानुसारच आहे. कारण सीट बेल्टचा वापर नाही केला तर तो कायद्यात आपण डायरेक्ट चालान कटल आपण, बरोबर ना? मग याचं काय उत्तर असेल? फक्त एक बरोबर. म्हणजे बेकायदेशीर जी वस्तू आहे ती मद्यपान करून चालविणे, आणि सीट बेल्टचा वापर करणे ही तर कायदेशीर वस्तू आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मद्यपान करून वाहन चालविणे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल फक्त एक बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर मधुर भांडारकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते, ट्रॅफिक सिग्नल. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मधुर भांडारकर. त्यानंतर पहा, वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे काय हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ब्रीथ अनालायझर. ओके, पर्याय क्रमांक 3 ब्रीथ अनालायझर हे उपकरण वापरतात. त्यानंतर NHAI या संस्थेच्या नावाचे पूर्ण नाव काय आहे? नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे का पर्याय क्रमांक 4. पहा, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे NHAI या संस्थेचे पूर्ण नाव आहे. आता NHAIचे स्थापना कधी झाली होती मित्रांनो? अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. याचे तुम्ही उत्तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवून सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि NHAIची स्थापना. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते गुगल सर्च करा आणि मग इथे कमेंट बॉक्समध्ये टाका. मग पहा, ते तुम्ही कधीच लाईफ टाईम ते कायमस्वरूपी तुम्ही पाठ करून ठेवणार. फक्त सर्च करा आणि ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. पुढे पाहूया. GPSचे विस्तारित रूप काय आहे? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आहे का? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. LMV याचा अर्थ खालीलपैकी कोणता?
LMV लाईट मोटर व्हेकल, पहा पहिलाच पर्याय योग्य आहे, लाईट मोटर व्हेकल. त्यानंतर शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? पहा शिकाऊ चालक परवाना किती कालावधीसाठी रे? तर पर्याय क्रमांक 4 योग्य, 6 महिन्यांसाठी शिकाऊ चालक परवाना वैध असतो. पुढे पाहूया. पहा क्लच रायडिंग, अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार्ट करा. बऱ्याच वेळा विचारलेला आहे. क्लच रायडिंग, क्लच रायडिंग म्हणजे काय? तर क्लच अर्धवट दाबून वाहन चालवणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पहा क्लच अर्धवट दाबून वाहन चालवणे म्हणजेच क्लच रायडिंग. त्यानंतर पहा परिवहन वाहन कसे ओळखतात? तर त्याच्या प्लेटवरून, नंबर प्लेटवरून, त्याची नंबर प्लेट कसली असते, कोणत्या कलरची असते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहनाच्या नंबर प्लेटवरून परिवहन वाहन ओळखले जाते. पुढे पाहूया. हॉर्न वाजवण्यास कोठे मनाई आहे? शाळांजवळ, मशीद, चर्च आणि मंदिराजवळ, हॉस्पिटल व न्यायालयाजवळ, पोलीस ठाण्याजवळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, हॉस्पिटल व न्यायालयाजवळ हॉर्न वाजविण्यास मनाई आहे. ओके. शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते? पहा शाळांजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असावी मित्रांनो? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ताशी 25 किलोमीटर. ओके, ताशी 25 किमी. त्यानंतर पुढे पाहूया. जड वाहनांसाठी वेग मर्यादा किती आहे? जड वाहन 70 किमी, 65, 50, 60. पहा जड वाहनांसाठी ताशी 60 किमी वेग मर्यादा आहे. ओके. त्यानंतर पहा रस्त्याच्या कडेला सडक पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास काय पार्किंग करण्यास परवानगी काय? तर पहा पार्किंग करण्यास व थांबवण्यास मनाई म्हणजेच पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास. योग्य उत्तर पर्याय 2, पार्किंग करण्यास व थांबण्यास मनाई. त्यानंतर पुढे पाहूया. दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? दुचाकी वाहनांसाठीची कमाल वेग मर्यादा आहे पर्याय क्रमांक 4, ताशी 50 किलोमीटर. त्यानंतर जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशांसह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहेत? काय कराल तुम्ही? वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे. हां पहिलंच बरोबर आहे. पहा वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती द्याल ना तुम्ही. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो जर लेक्चर युजफुल वाटत असेल आणि हा जर कॉन्टेंट तुम्हाला नक्की युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लगेच लाईक करून घ्या. कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? एअर, इलेक्ट्रिक. पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, इलेक्ट्रिक हॉर्न्सला परवानगी आहे. राईट. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? पहा प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र याची वैधता असते पर्याय क्रमांक 1, 6 महिन्यांची. त्यानंतर पहा परिवहन TR वाहन चालवणार म्हणजे ट्रान्सपोर्ट वाहन चालणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय किती असावे? पहा ते वय आहे पर्याय क्रमांक 3, 20 वर्ष त्याची गरज आहे. ओके. त्यानंतर शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालवू शकते? शिकाऊ चालक असणारा म्हणजे तो कसा चालवू शकतो? कोण सोबत असेल तेव्हा तो चालू, काय एकटा चालवू शकतो की मित्रांसोबत चालवू शकतो? तर तो नियमित चालक परवाना असणाऱ्या, ओके पर्याय क्रमांक 4, नियमित चालक परवाना असणाऱ्या व्यक्तीसह तो शिकाऊ चालक परवाना असणारा, लर्निंग लायसन असणारा, परमनंट लायसनवाल्यासोबतच चालवू शकतो. एवढं लक्षात ठेवा. राईट. पुढे पाहूया. जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा? जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, ताशी 40 ते 60 किलोमीटर इतका वेग असावा जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी. त्यानंतर मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता किती असते? तर पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, परवानगीनुसार मर्यादा असते. ओके. ती जी मर्यादा असते ती परवानगीनुसार असते. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पहा वाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघातास प्रामुख्याने कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासांती स्पष्ट झालेले आहे? पहा यामध्ये फक्त चालकाची चूक यामुळे जास्त रस्ते अपघात झाले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, चालकाची चूक यामुळेच वाहन अपघातांची संख्या जास्त झालेली आहे या घटकामुळे. त्यानंतर चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाचा पहिला अधिकार असतो? जर तुम्ही चौकामध्ये वाहन चालवताय तर त्या रस्त्यावर कोणत्या वाहनाचा पहिला अधिकार असेल रे? कोण सांगू शकते कोणत्या वाहनाचा असेल? पहा साहजिक आहे जी आपल्या उजव्या बाजूला गाडी तिचा पहिला अधिकार. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आपल्या उजव्या बाजूच्या वाहनाचा पहिला अधिकार नक्कीच सदैव असणार आहे. त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो.
चालक पोलीस शिपाई भरतीसाठी हा एक परिपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्ही बाकी काय नाही केले, हाच व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज जरी केला तरी तुम्हाला जे तांत्रिक प्रश्न आहेत, तांत्रिक प्रश्नांचे गुण आहेत ते तुम्हाला नक्की मिळून जाणार आहेत मित्रांनो. त्यामुळे चालक पोलीस शिपाई भरती जर तुम्ही देताय तर हा व्हिडिओ जेवढ्या वेळा जास्त रिवाईज करता येईल तेवढ्या वेळा जास्त रिवाईज करा आणि स्वतःच्या पारड्यात गुण पाडून घ्या. ओके. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 आपणाला काय सांगतो पहा. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत जो कलम 129 आहे तो आपल्याला हेल्मेट परिधान केले पाहिजे. ओके. पर्याय क्रमांक 2 हेल्मेट परिधान केले पाहिजे. म्हणजे मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 काय म्हणतं तर हेल्मेट परिधान करणे. ओके. पुढे पाहूया. पुढील रस्ताचिन्ह काय दर्शवते. पुढील रस्ताचिन्ह दर्शवते 3.5 मीटरपर्यंत उंचीच्या वाहनांना प्रवेश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. अतिमहत्त्वाचा प्रश्न. हा देखील प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला आहे, मागील प्रश्नपत्रिकांमध्ये. नवी मुंबई आयुक्तालय चालक पोलीस भरती तसेच बीड चालक पोलीस शिपाई भरती या परीक्षांमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे 2019च्या पोलीस भरतीमध्ये. ओके. पुढे पाहूया. पहा. महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियम 1989 नुसार वाहनाचे नोंदणी चिन्ह राखून ठेवण्याच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेले नोंदणी चिन्ह रद्द होते. पहा किती महत्त्वाचा प्रश्न आहे हा. 15 दिवस, 21 दिवस, 30 दिवस की 40 दिवस. पहा कधी होते तर ते पर्याय क्रमांक 3 30 दिवसांच्या आत. नंतर 30 दिवसानंतर ते दिवसाच्या आत वाहन सादर केले नाही तर ते नोंदणी चिन्ह रद्द होते. ओके. त्यामुळे 30 दिवसाच्या आत वाहन सादर करणे गरजेचे आहे. पुढील प्रश्न आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये किमान डॅश डॅश इतक्या कालावधीचे हलके वाहन चालवण्याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालवण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देण्यात येत नाही. तर किती वर्षे. 6 महिने, 3 महिने, 1 वर्ष की 9 महिने. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 1 वर्ष. पुढे पाहूया. पहा. मोटार वाहन कायदा 1988च्या तरतुदीनुसार डॅश डॅश वर्षाच्या पेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही सार्वजनिक जागी कोणतेही परिवहन वाहन चालविता येत नाही. तर पहा 18, 19, 20, 22 कोणत्या वयाच्या व्यक्तीला रे. तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 20 वर्ष वयाच्या. ओके. 20 वर्षापेक्षाच्या कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही सार्वजनिक जागी कोणतेही परिवहन वाहन चालवता येत नाही. त्यानंतर पुढील रस्ता चिन्ह काय दर्शवते. पहा. रस्त्यावर चोर आहे, कर्मचारी काम, रस्ता बंद, वाहने उभी करण्यास तो कर्मचारी सांगत आहे. नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रस्त्यावर कर्मचारी काम करत आहे. ओके. पुढे पाहूया. PUCCचे पूर्ण रूप कोणते. पहा. पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे PUCCचे पूर्ण रूप आहे. पुढे पाहूया. पुढील रस्ता चिन्हाचा अर्थ सांगा. पुढील रस्ता चिन्हाचा अर्थ डाव्या बाजूस वळण आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डाव्या बाजूस वळण आहे हे या चिन्हाचा अर्थ आहे. पुढे पाहूया. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार राज्य परिवहन उपक्रमाकडून चालवण्यात येणाऱ्या कोणत्या परिवहन वाहनामध्ये मालक सोडून गेलेल्या कोणत्याही वस्तूवर हक्क सांगण्यासाठी जास्तीत जास्त डॅश डॅश दिवस इतकी मुदत आहे. तर किती मुदत आहे. 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस की 20 दिवस. योग्य उत्तर काय असेल. तर मित्रांनो यामध्ये जो 22 आहे तिथे 15 अंक आहे. योग्य उत्तर असेल 15. ओके. 15 पाहिजे 22च्या ठिकाणी. योग्य उत्तर असेल 15. त्यानंतर पुढील चिन्ह काय दर्शविते. डावीकडे वळा, उजव्या हाताला वळा, सक्तीने डाव्या बाजूस राहा किंवा आलेल्या रस्त्याने माघारी जा. योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 सक्तीने डाव्या बाजूस राहा. त्यानंतर पहा. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 नुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागेव्यतिरिक्त वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले असेल तर डॅश डॅश पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत. कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला ते वाहन आहे तर तो त्या ठिकाणी कोणताही पोलीस अधिकारी असू शकतो. आता तसं काय तिथे नाही. पोलीस निरीक्षकच हवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस हवालदार याची कोणतीही तरतूद नाही. तिथे कोणताही पोलीस अधिकारी असेल तो ते वाहन
तात्काळ हलवण्याचे अधिकार देऊ शकतो. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कोणताही पोलीस अधिकारी. त्यानंतर वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये. केव्हा करू नये गॉगलचा वापर? कधी? डोंगरावर, पाऊस, पूल, बोगदा. पहा साहजिक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बोगद्यामधून प्रवास करताना गॉगलचा वापर करू नये. पुढे पाहूया. EBD अतिमहत्त्वाचा प्रश्न. EBDचा पूर्ण अर्थ काय? EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रीब्युशन हा EBDचा पूर्ण रूप आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 हे कशाशी संबंधित आहेत? मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 113 कशाशी आहे ते? तर वजनाशी. त्यामध्ये वाहनाचा लोड किती असावा, किती मर्यादापर्यंत वाहन लोड घेऊन ट्रान्सपोर्ट करू शकतं. तर योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 वजन मर्यादा. बरोबर. त्यानंतर पहा मित्रांनो, लेक्चर जर तुम्हाला युजफुल वाटत असेल आणि हा कॉन्टेंट जर तुम्हाला नक्की युजफुल वाटत असेल तर या आपल्या लेक्चरला लगेच लाईक करून घ्या. पहा मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 113 अन्वये चालकाने कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये? कोणत्या परिस्थितीत वाहन चालवू नये? वाहनाची वेग मर्यादा ओलांडली तर, मद्यधुंद अवस्थेत, वाहनात पाहिजे तेवढी हवा नसेल तर, वाहनाच्या प्रमाणपत्र भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास. तर पहा 113 अन्वये 113 कलम आपण पाहिलं त्यामध्ये काय आहे? वाहनाची वजन मर्यादा वाहनाच्या लोडशी संबंधित आहे. मग 113 अन्वये येथील पर्याय कोणता योग्य असेल रे? वजनाचा पर्याय आहे का? तर पहा अधिक वजन. मग योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 वाहनाच्या प्रमाणपत्र भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास कलम 113 अन्वये चालकाने वाहन चालवू नये. ओके. अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये या संबंधित तरतुदे. पहा अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये या संबंधित तरतुदी आहेत. तर ती कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे? तर पर्याय क्रमांक 4 मोटार वाहन कायदा कलम 134. मोटार वाहन कायदा कलम 134 मध्ये ही तरतूद आहे. वाहनाचा प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता. पहा आपण पाहिले अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रदूषण प्रमाणपत्राची विधिग्राह्यता पर्याय क्रमांक 2 6 महिने. मागेच आपण पाहिलं 6 महिने विधिग्राह्यता आहे. ओके. शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती आहे? आपण तिकडे महिने पाहिले होते, आता दिवस. दिवस किती रे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 180 दिवस. आणि महिने म्हटलं तर किती? 6 महिने. राईट. आपण मागे पाहिलं तो महिन्यात क्वेश्चन होता आणि हा दिवसात. पहा किती फिरवून विचारतात. कन्फ्युजन अजिबात नाही झालं पाहिजे. एकदम लॉजिकली प्रेझन्स ऑफ माइंड वापरून क्वेश्चन सोडवायचे. पहा तुम्हाला ऑटोमॅटिकली ॲन्सरपर्यंत पोहोचताच येतं आणि तुम्ही एक्झाम नक्कीच क्रॅक करू शकता. पुढे पाहूया. वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत डॅश डॅश इतकी आहे. वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण फक्त 30 दिवस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पहा पर्याय क्रमांक 1च आहे 30 दिवसाचा. मग योग्य उत्तर 30 दिवस असते. पुढे पाहूया. वाहनामध्ये खालीलपैकी कोणते कागदपत्र बाळगणे आवश्यक नाही? नोंदणी प्रमाणपत्र अतिआवश्यक, विमा प्रमाणपत्र हे देखील अतिआवश्यक, त्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना हा अतिआवश्यक, सर्वात पहिला तोच विचारतात, आणि आधार कार्ड अरे गरज नाही. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आधार कार्ड. आधार कार्ड हे कागदपत्र बाळगणे आवश्यकतेचं नाही. पुढे पाहूया. वाहनात इंधन भरताना सिगरेट ओढायची असते का रे? नसते ना. बिडी ओढतात का? नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 धूम्रपान करू नये वाहनात इंधन भरताना, नाही तर गॅसस्फोट. पुढे पाहूया. जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पाहाल तेव्हा तुम्ही काय कराल? सतत हॉर्न वाजवाल आणि पुढे जाल, बरोबर ना? तर तसं करायचं नाही मित्रांनो. फक्त काय करायचं? वेग कमी करून सावकाश हळू जायचं. काय करायचं? वेग कमी करायचा. आणि योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पहा वेग कमी कराल आणि सावधतेने पुढे जाल. ओके. जेव्हा तुम्ही शाळा हे वाहतूक चिन्ह पाहाल. आणि मित्रांनो ट्रॅफिक सायन्स वाहतूक चिन्हे हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे परीक्षेसाठी. पहा ट्रॅफिक सायन्स आणि वाहतूक चिन्हे ही तुम्ही जेवढ्या वेळा रिवाईज करता येईल गुगलवर करा, कशावर देखील करा.
ही चिन्हे तुम्ही जेवढी रिवाईज कराल, जेवढी बघत चालाल, डोळ्याखालून घालवाल, तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. त्यावर तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन्सचे मार्क नक्कीच मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळे ते ट्रॅफिक सिग्नल्स वाहतूक चिन्ह, ओके, नाही ट्रॅफिक सायन्स वाहतूक चिन्ह, हे ट्रॅफिक सायन्स वाहतूक चिन्ह हे नक्की जास्तीत जास्त अभ्यासा. पुढे पाहूया. पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे? पुढे जाणाऱ्या वाहनापासून वाहनाच्या वेगानुसार, ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वाहनाच्या वेगानुसार कमीत कमी अंतर ठेवावे. त्यानंतर पहा, प्रत्येक मोटार वाहनास कोणता विमा असणे सक्तीचे आहे? त्रयस्थ, थर्ड पार्टी, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, त्रयस्थ व्यक्तीचा विमा, थर्ड पार्टी इन्शुरन्स असणे आवश्यक आहे प्रत्येक मोटार वाहनास. त्यानंतर टेल गेटिंग डॅश या शब्दाचा अर्थ, पहा टेल गेटिंग अति महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. टेल गेटिंग या शब्दाचा अर्थ पुढील वाहनाचे मागे अगदी नजीक धोकादायकरित्या वाहन चालवणे म्हणजे टेल गेटिंग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पुढील वाहनाचे मागे अगदी नजीक धोकादायकरित्या वाहन चालवणे म्हणजेच टेल गेटिंग. एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर काय करता येतं? वाहने उभी करण्यास बंदी आहे का? वाहने ओव्हरटेकिंग करण्यास बंदी आहे का? रिव्हर्स गिअरमध्ये वाहने चालवू नयेत का? तर याचं योग्य उत्तर काय असेल? पहा, एक मार्गी वाहतूक म्हणजे काय? तर ते एकेरी वाहतूक. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, रिव्हर्स गिअरमध्ये वाहने चालवू नये. त्यानंतर पहा, एका मोटरसायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केले आहे. आपण काय कराल? काय करेल आपण? त्यावेळी आपण हॉर्न वाजवून वाहनाची गती वाढवून त्याला ढोस द्याल का? किंवा वाहनाची गती कमी करून मोटरसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवाल? किंवा प्रभावीपणे फ्लॅश हेडलाईट चमकावत राहाल आणि त्याला खुणवत राहाल? तसं कराल? नाही. तर पर्याय क्रमांक योग्य 2 आहे. पहा, वाहनाची गती कमी करून मोटरसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवाल. बरोबर. पुढे पाहूया. जड वाहनांकरिता महाराष्ट्रातील कमाल वेग मर्यादा किती आहे? पहा, जड वाहनांकरिता महाराष्ट्रातील कमाल वेग मर्यादा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ताशी 65 किलोमीटर. त्यानंतर पहा, दुचाकी वाहन चालवण्याचे शिकाऊ लायसन्स असताना तुम्ही काय करू शकता? पहा, फक्त दिवसा कमी रहदारीचे रस्त्यावर वाहन चालवू शकता, किंवा मागे दुसरी व्यक्ती बसू शकत नाही, किंवा पक्के लायसन्सधारक व्यक्ती मागे बसली असेल तरच वाहन चालवू शकता. पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जर दुचाकी वाहन चालवण्याचे शिकाऊ लायसन्स तुमच्याकडे असेल तर अशी व्यक्ती पाहिजे, ज्या व्यक्तीकडे पक्के लायसन आहे तोच व्यक्ती मागे बसलेला असेल, त्याच वेळी फक्त तुम्ही वाहन चालवू शकता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे पाहूया. वाहन टोईंग करून नेतेवेळी त्या दोन वाहनात डॅश डॅश अंतर असू नये. पहा, वाहन टोईंग करून नेतेवेळी त्या दोन वाहनात डॅश डॅशपेक्षा जास्त अंतर असू नये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5 मीटरपेक्षा जास्त अंतर असू नये. त्यानंतर पुढे पाहूया. दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना तुम्ही काय कराल? पहा, नजीकच्या प्रकाश झोताचा वापर कराल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालवताना तुम्ही नजीकचा प्रकाश झोत वापराल. त्यानंतर पुढे पाहूया. मोटर वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीचे कलम कोणते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मोटर वाहन कायदा कलम 122. तर मोटर वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करणे याच्या संबंधीची तरतूद कलम मोटर वाहन कायदा कलम 122 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा, काही चिन्ह, हे चिन्ह काय दर्शवते? हे जे चिन्ह आहे ते आपणास काय दर्शवते ते सांगायचे. पहा, सुरक्षित रेल्वे लेवल क्रॉसिंग आहे का? तर पहा, योग्य उत्तर येच आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सुरक्षित रेल्वे क्रॉसिंग. सुरक्षित रेल्वे क्रॉसिंग हे चिन्ह दर्शविते. ओके मित्रांनो, लेक्चर जर युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. त्यानंतर पहा, हे चिन्ह काय दर्शविते? हे चिन्ह दर्शविते योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, धोकादायक खोल खड्डा. ओके, त्यानंतर हे चिन्ह काय दर्शविते? पहा, मार्ग द्या. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, मार्ग द्या असं हे चिन्ह दर्शविते. त्यानंतर पहा,
हे चिन्ह काय दर्शविते? हे चिन्ह काय दर्शविते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, ओव्हरटेकिंग करण्यास मनाई. ओके, ओव्हरटेकिंग करण्यास मनाई हे चिन्ह दर्शवते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 3.5 मीटर हे चिन्ह काय दर्शविते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3.5 मीटरपेक्षा कमी उंचीच्या वाहनांना प्रवेश. काय? 3.5 मीटरपेक्षा कमी उंचीच्या वाहनांना प्रवेश हे चिन्ह दर्शवते. पुढे पाहूया. पहा, हॉर्नचं चिन्ह हे चिन्ह काय दर्शविते रे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, हॉर्न वाजवण्यास मनाई. पहा, हॉर्न वाजवण्यास मनाई हे चिन्ह दर्शवते. त्यानंतर फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी काय करावे? रस्त्याच्या डाव्या बाजूकडून चालावे, उजव्या बाजूकडून चालावे किंवा कोणत्याही बाजूकडून चालावे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कधीही रस्त्याच्या उजव्या बाजूकडून चालावे. फुटपाथ विरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कधीही रस्त्याच्या उजव्या बाजूकडून चालावे. त्यानंतर पुढे पहा, भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल फोनचा वापर कोठे कधीच करू नये. पहा, सरकारी कार्यालयात, पोलीस ठाण्यात, वाहन चालविताना किंवा सर्व बरोबर. पहा, मोबाईल फोन भ्रमणध्वनीचा वापर कधी करू नये? तर वाहन चालविताना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहन चालविताना कधीच करू नये. दुचाकी वाहनावर 2 पेक्षा अधिक व्यक्ती स्वार असल्यास काय? पहा, आपत्कालीन परिस्थितीमध्ये परवानगी असेल, कायद्याचे उल्लंघन नसेल, वाहतूक कमी असल्यास परवानगी असेल किंवा कायद्याचे उल्लंघन नसेल. तर पहा, दुचाकी वाहनावर 2 पेक्षा अधिक व्यक्ती स्वार असल्यास ते कधीही नक्कीच, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ते कायद्याचे उल्लंघनच आहे मित्रांनो. ओके, पुढे पहा, LMV अतिमहत्त्वाचा प्रश्न स्टार करा. तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचा क्वेश्चन. LMVचा पूर्ण अर्थ काय? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, लाईट मोटर व्हेकल. पहा, पोलीस भरतीच्या कोणतीही परीक्षा घ्या, पोलीस वाहन चालक भरतीची, त्यामध्ये कोणत्याही जिल्ह्याची परीक्षा प्रश्नपत्र घ्या किंवा 2018ची घ्या, 2019ची घ्या किंवा त्याआधीची घ्या, LMVचा पूर्ण अर्थ काय? हा क्वेश्चन तुम्हाला नक्कीच दिसेल आणि डोळे झाकून तुम्हाला लाईट मोटर व्हेकल हा पर्याय निवडायचा आहे. पहा, धुके असताना वाहन चालविण्यात खालीलपैकी कोणती काळजी घ्यायला हवी? धुके असताना वाहन चालविताना. पहा, दृश्यात कमी असल्याने हेडलाईट लावून प्रवास करावा, जास्त वेगाने प्रवास करावा, वाहनास फॉग लॅम्पचा वापर करू नये किंवा गाडीच्या काचा पूर्णपणे बंद ठेवाव्यात. पहा, धुके असताना काय कराल तुम्ही? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, दृश्यता कमी असल्याने हेडलाईट लावून प्रवास करावा. ओके, पुढे पाहूया. ABSचा पूर्ण अर्थ काय? अँटी ब्रेक सिस्टीम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अँटी ब्रेक सिस्टीम. आपण पाहिले, पहा, वाहनांवर असतं ABS लिहिलेलं. मग त्याचा कधी तुम्हाला प्रश्न पडला का? ABS म्हणजे काय? तर पहा, ABS म्हणजे अँटी ब्रेक सिस्टीम असतं. ओके, त्यानंतर पहा, इतर वाहनांना टोईंग करून नेणाऱ्या वाहनांसाठीची कमाल वेग मर्यादा ताशी किती असायला हवी? आपण पाहिलं, मागेच हा क्वेश्चन आलेला, आता पुन्हा आला आहे आणि त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, ताशी 24 किलोमीटर. अतिमहत्त्वाचा प्रश्न हा देखील. त्यानंतर कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? अरुंद पूल, रुंद पूल, राज्य महामार्ग, पंचायत रस्ता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अरुंद पूल. ओके, त्यानंतर मोटार वाहन कायदा 1988 नुसार जोड आर्टिक्युलेटेड वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ताशी 50 किलोमीटर. पुढे पहा, शिकाऊ लायसन्स असताना वाहन चालविताना डॅश डॅश पक्के लायसन्स धारक व्यक्ती शेजारी किंवा मागे असल्याशिवाय वाहन चालवू नये. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. आपण पाहिलंय, पक्के लायसन्स धारक व्यक्ती शेजारी किंवा मागे असल्याशिवाय वाहन चालवू नये. पक्के लायसन्स धारक व्यक्ती सोबत पाहिजेच. ज्याचं पक्कं लायसन आहे तो व्यक्ती सोबत पाहिजे. चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो? पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निलंबन कालावधीमध्ये तो नाही चालवू शकतो. जोपर्यंत त्याचं लायसन्स निलंबित आहे त्या निलंबन कालावधीमध्ये तो लायसन्स चालवू शकत नाही. ओके, त्यानंतर पहा, मोटार वाहन कायदा 1988 नुसार कारसाठी निर्धारित केलेली वेग मर्यादा किती आहे? मोटार वाहन कायदा 1988 नुसार कारसाठी निर्धारित केलेली वेग मर्यादा
ताशी 80 किमी, ताशी 100 किमी, ताशी 120 किमी. किती? तर पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. कारसाठी अशी कोणतीही वेग मर्यादा विहित केलेली नाही मित्रांनो. ओके, हे तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. शिकाऊ वाहन चालवण्याचा परवाना किती कालावधीसाठी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6 महिने. शिकाऊ वाहन चालवण्याचा परवाना असतो 6 महिन्यांचा. त्यानंतर मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल, तर या लेक्चरला लाईक नक्की करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढील रस्ता चिन्ह पहा, हे रस्ता चिन्ह आहे. हे रस्ता चिन्ह काय दर्शविते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रेल्वे फाटक हे दर्शविते. विना परवाना वाहन चालविणे याबद्दल मोटार वाहन दुरुस्ती कायदा 2019 नुसार किती रुपये दंड आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5,000. विना परवाना वाहन चालविणे याबद्दल मोटार वाहन दुरुस्ती कायदा 2019 नुसार 5,000 रुपयाचा दंड आहे. पुढे पाहूया. वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा. पहा, वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पदपथावर वाहन उभे करण्यास मनाई आहे. शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालविताना कोणती पाटी प्रदर्शित करणे आवश्यक आहे, गरजेचे आहे? शिकाऊ लायसन्स धारकाने एल पाटी, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, एल पाटी प्रदर्शित करणे गरजेचे आहे. त्यानंतर पहा, शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ताशी 25 किलोमीटर शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा. त्यानंतर दारू पिऊन रस्त्यावर वाहन चालविल्यास मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 नुसार किती दंडास पात्र होईल? दारू पिऊन रस्त्यावर वाहन चालविण्यास मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 नुसार 10,000 रुपये दंडास पात्र होईल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 10,000 रुपये. पुढे पाहूया. रस्त्याच्या मधोमध आखलेल्या पिवळ्या रेषांचा अर्थ काय असतो? रस्त्याच्या मधोमध आखलेल्या पिवळ्या रेषांचा अर्थ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. काय? रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. पहा, ॲम्ब्युलन्ससारख्या वाहनाचा रस्ता अडवून धरणे हे मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 नुसार कोणत्या शिक्षेस पात्र ठरेल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 10,000 दंड. त्यानंतर पुढे पाहूया. दुचाकी व 4 चाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधिग्राह्यता किती असते? दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या नोंदणीची विधिग्राह्यता असते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 15 वर्षे. 15 वर्षाची ती विधिग्राह्यता असते. ओके. त्यानंतर महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1988च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मोटार वाहन नियम कधी करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1989 मध्ये. त्यानंतर पहा, वाहन चालकाने निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास काय करावे? पहा, वाहन चालकाने निसरडा रस्ता हे चिन्ह दिसल्यास त्याने वाहनाचा वेग गिअर बदलून कमी करावा. काय? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, त्याने वाहनाचा वेग गिअर बदलून कमी करावा. त्यानंतर पहा, तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊ द्यावे? पहा, तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही नेहमी तुमच्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, तुमच्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे. त्यानंतर पहा, वाहन चालकाने मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी काय करावे? वाहन चालकाने मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी रस्त्याच्या डाव्या बाजूस थांबून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, रस्त्याच्या डाव्या बाजूस थांबून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी. त्यानंतर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास कोणता दूरध्वनी क्रमांक डायल करावा? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, 108. पुढे पाहूया. तीव्र उताराचा घाट उतरताना तुमचे वाहन कोणत्या गिअरमध्ये असावे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, तेवढ्या तीव्रतेचा चढ चढण्यासाठी गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे. त्यानंतर मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद कोणत्या कलमात आहे? आपण पाहिलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 122. पहा, हा देखील अति महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा
पोलीस वाहन चालक भरती या क्वेश्चन्स पेपर्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पुढे पाहूया. झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे? झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे. ओके. त्यानंतर भारतात डॅश डॅश या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जानेवारी महिन्यात. त्यानंतर पहा, मोटर वाहन चालविताना मोबाईल फोनबाबत कोणती दक्षता मोटार चालकाने घ्यावी? पहा, मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये. अगदी बरोबर. वाहन चालविताना मोबाईलचे रिंगटोन सौम्य ठेवावे. अगदी बरोबर. मोबाईलवर आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी डाव्या बाजूस वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा रीतीने बंद करून मोबाईलवर बोलावे. अगदी बरोबर. आणि ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोन पॅन्टच्या खिशात ठेवू नये. अगदी बरोबर. पहा, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ, ब, क आणि ड. मोटार वाहन चालविताना मोबाईल फोनबाबत या दक्षता घ्याव्यात. हे 4ही पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर पहा, मोटार वाहन कायदा 1988च्या डॅश डॅश या कलमानुसार मद्यप्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे. पहा, अति महत्त्वाचा प्रश्न आहे हा. वारंवार पोलीस वाहन चालक भरतींमध्ये हा प्रश्न विचारला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, कलम 185. ओके. मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 185 या कलमानुसार मद्यप्राशन करून वाहन चालविणे गुन्हा आहे. आता सरळ रेषेचे चिन्ह पहा, पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त सरळ, अनिवार्य किंवा सक्तीने परवानगी आहे. त्यानंतर पहा, 2 मीटर हे चिन्ह आहे. आता हे चिन्ह काय दर्शविते ते पहा, तर ते दर्शवते योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 2 मीटरपर्यंत रुंदीच्या वाहनांना प्रवेश. पुढे पाहूया, हे चिन्ह आहे. हे चिन्ह काय दर्शविते रे? तर हे चिन्ह दर्शवते योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, मागच्या चिन्हाचा निर्बंध आता संपला. पहा, पुढील चिन्ह वाहनासाठी काय दर्शविते? पहा, हे वाहन चढत आहे. मग चढणीचं वाहन आहे. योग्य उत्तर चढणीचं वाहन आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्टीप असेंट, खडी चढण आहे. ओके. पुढे पाहूया, चिन्ह ओळखायचे, सर्वात योग्य पर्याय निवडायचा. हे चिन्ह आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्लिपरी रोड, निसरडा रस्ता आहे. त्यानंतर हे चिन्ह आहे. याचा योग्य अर्थ काय आहे मित्रांनो? तर योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक 3, वाहन उभे व पार्क करू नये. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक नक्की करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा ते. ओके. पुढे पाहूया, हे चिन्ह काय दर्शविते? तर हे चिन्ह दर्शवते वेग मर्यादा. वेग मर्यादाचे हे चिन्ह असतं. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वेग मर्यादा 50 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर गोल्डन आवर काय आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अपघाताच्या नंतरचा 1 तास ज्यामध्ये मेडिकल एड, आपत्कालीन वैद्यकीय मदत पूर्णपणे महत्त्वाची असते. ओके. पुढे पाहूया, MV ॲक्ट 1988, मोटर व्हेकल ॲक्ट 1988 प्रमाणे कोणती क्षमतेची मोटरसायकल 18 वर्षाच्या खालच्या व्यक्ती चालवू शकतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 50 cc इंजिन क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची. त्यानंतर सेव्ह लाईफ फाउंडेशनची 2012 वर्षामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कोणत्या विषयावर होती? सर्वात योग्य पर्याय निवडायचा. तर योग्य पर्याय क्रमांक 1, गुड्स मार्शनच्या विषयावर. काय? गुड्स मार्शनच्या विषयावर. पुढे पहा, सक्तीने फक्त सायकलसाठीच परवानगी असणारा लेन ट्रॅक दाखविणारे चिन्ह कोणते? पहा, फक्त सायकल स्वारांसाठी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंडियन रोड्स काँग्रेस. इंडियन रोड्स काँग्रेसची स्थापना कधी झाली होती रे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, डिसेंबर 1934 मध्ये इंडियन रोड्स काँग्रेसची स्थापना झाली होती. चला पुढे पहा, हा चिन्ह आहे, हा साईन आहे. तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, डाव्या बाजूने येणाऱ्या वाहनांना जाण्याच्या परवानगीचा इशारा. हे चिन्ह आहे. कशाचा संबंधी दिसतंय? विश्रामगृह. राईट, विश्रामगृह. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, विश्रामगृह, रेस्टिंग प्लेस. पुढे पाहूया, सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3,
नवी दिल्ली येथे. त्यानंतर जयकर समिती कशाशी संबंधित, कोणत्या विषयाशी संबंधित? रस्ते सुधारणा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रस्ते विकास, रोड डेव्हलपमेंटशी संबंधित आहे जयकर समिती. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमिट बाबत उचित पर्याय निवडायचा. ते कायमस्वरूपी असते का? तर चुकीचा हिसाब. ते तात्पुरते असते का? अगदी बरोबर, खालची बघण्याची गरज नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ते तात्पुरते असते. त्यानंतर पहा मोटार वाहन कायदा 1988. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटत असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक नक्की करा, नंतर तुम्ही विसरून जाता. आणि मित्रांनो, चालक पोलीस शिपाई भरतीसाठी ही जी आपण लेक्चर सिरीज सुरू केली ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची. तुम्ही जर वाहन चालक पोलीस शिपाई भरती देत असाल तर ही सिरीज तुम्ही तोंडपाठ करणे, जेवढ्या जास्त वेळा रिवाईज कराल तेवढाच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ही सिरीज जेवढ्या वेळा तुम्ही रिवाईज कराल तेवढ्या वेळा तुम्ही रिवाईज करा. पुढे पाहूया, मोटार वाहन कायदा 1988 डॅश डॅश बाळगण्याची आवश्यकता. अपूर्ण क्वेश्चन आहे. पहा, मोटार वाहन कायदा 1988 नुसार डॅश डॅश या कलमान्वये चालकाला लायसन्स बाळगण्याची आवश्यकता आहे. तर ते कलम आहे कलम 3. पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 1 कलम 3. त्यानंतर पहा LMV. LMVचा पूर्ण अर्थ काय आहे? अति महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेला आहे. LMV म्हणजेच लाईट मोटर व्हेकल. पहा आहे का पर्यायात? पर्याय क्रमांक 1 LMV लाईट मोटर व्हेकल. त्यानंतर ज्या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगवलेली असते ते वाहन डॅश डॅश या इंधनावर चालते. विद्युत म्हणजेच बॅटरीवर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विद्युत बॅटरीवर चालते. त्यानंतर धोकादायकरित्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम डॅश डॅश अंतर्गत गुन्हा आहे. पहा, धोकादायकरित्या वाहन चालवणे हे कलम 184 नुसार गुन्हा आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 184. PUCC तपासण्याचे अधिकार कोणास आहेत? ते आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पोलीस शिपाई. त्यानंतर चालकाने किंवा पिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा डॅश डॅश अन्वये गुन्हा असतो. चालकाने किंवा पिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा डॅश डॅश अन्वये गुन्हा होतो. पहा, चालकाने किंवा पिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास ते कलम 129 सह कलम 194 नुसार गुन्हा आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कलम 129 सह कलम 194. त्यानंतर MH52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन डॅश डॅश या ठिकाणचे आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 परभणी ग्रामीणचे वाहन आहे. पुढे पाहूया, शिकाऊ परवान्याची वैधता डॅश डॅश महिने असते. अति महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला आहे. शिकाऊ परवान्याची वैधता असते 6 महिन्याची. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 6 महिने. बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी कोणत्या इलेक्ट्रिक साधनासंबंधी आहे? बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी ही आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वाहनाशी संबंधित. ओके. त्यानंतर अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध डॅश डॅश आहे. अवैध प्रवासी वाहतूक केल्यास जो अपराध घडतो तो अतडजोडीचा आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 अतडजोडीचा अपराध आहे. त्यानंतरचा प्रश्न, वाहन वळविण्याच्या संदर्भात वापरण्यात येणाऱ्या PSL तंत्राचा अर्थ काय आहे? पहा, वाहन वळविण्याच्या संदर्भात वापरण्यात येणाऱ्या PSL तंत्राचा अर्थ आहे पोझिशन स्पीड लूक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 काय? पोझिशन स्पीड लूक. म्हणजेच PSLचा फुल फॉर्म काय असं जरी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? PSLचा फुल फॉर्म आहे पोझिशन स्पीड लूक. त्यानंतर लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम डॅश डॅश प्रमाणे गुन्हा आहे. लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम 177A नुसार. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 त्यानंतरचा प्रश्न पहा, मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोटार वाहन कायदा कलम डॅश डॅश प्रमाणे अपराध आहे. मोबाईलचा वापर पहा, आपण मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहिले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 177 नुसार गुन्हा आहे. ओके. त्यानंतर चालकाचे लक्ष विचलित करणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम डॅश डॅश अन्वये गुन्हा आहे. चालकाचे लक्ष विचलित करणाऱ्या जाहिराती लावणे
मोटार वाहन कायदा कलम 241. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 241 अन्वये गुन्हा आहे. त्यानंतर पहा, चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट म्हणजे सीट बेल्ट परिधान न केल्यास, चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट सीट बेल्ट परिधान न केल्यास डॅश डॅश इतका दंड होईल. पहा, तर तो होईल 1000 रुपयांचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1000 रुपयांचा. त्यानंतर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरणानुसार 4E चतुर्सूत्री याप्रमाणे आहेत. काय आहे? एज्युकेशन, इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेंट आणि इमर्जन्सी केअर. तर यामध्ये चतुर्सूत्री कोणती असेल? तर ती आहे पर्याय क्रमांक 1 योग्य. एज्युकेशन, इंजिनिअरिंग, एन्फोर्समेंट, इमर्जन्सी केअर ही आहे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरणानुसार 4E चतुर्सूत्री. त्यानंतर जर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आखलेला असेल तर तुम्ही काय कराल? जर रस्त्यावर पदपथाच्या बाजूने सलग अखंडित पिवळ्या रंगाचा पट्टा आखलेला असेल तर मोटार वाहन उभे करू नये हा तो संकेत आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मोटार वाहन उभे करू नये. पुढे पाहूया. आता पहा, हे चिन्ह आहे, ही साईन आहे. आता या साईनचा अर्थ काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहा, वन वे साईन प्रोहिबिटेड इन वन डायरेक्शन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 वन वे साईन प्रोहिबिटेड इन वन डायरेक्शन. त्यानंतर पुन्हा रिपीट झालेला प्रश्न वेगळ्या रूपाने. हा रत्नागिरी जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती 2019 मध्ये प्रश्न विचारला होता. तो आपण पहिल्यांदा अभ्यासला आणि हाच प्रश्न मुंबई लोहमार्ग चालक पोलीस शिपाई भरती 2019 आणि पुणे लोहमार्ग चालक पोलीस भरती 2019 यामध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पहा, 2 मीटर या चिन्हाचा अर्थ काय होतो? तर रुंदी मर्यादा हा या चिन्हाचा अर्थ होतो. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रुंदी मर्यादा. मित्रांनो, जिल्हा चालक पोलीस शिपाई भरतीसाठी वाहतूक चिन्ह आणि त्याचे नियम हा अति महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्हाला गुगलवरून किंवा PDF कोणत्याही स्वरूपात जर वाहतूक चिन्हे आणि त्यांचे नियम अभ्यासता आले तर ते तुम्ही नक्की अभ्यासा, कारण यावर तुम्हाला 6 ते 7 मार्क्स नक्की मिळणार आहेत. त्यामुळे जेवढा जास्त वेळा ही चिन्हे तुम्ही अभ्यासाल तेवढा तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होणार आहे. पुढे, दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 11 जानेवारी ते 17 जानेवारी या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो. त्यानंतर पहा, वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इथेनॉल. पुढे पाहूया. नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास किती दिवसाच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाबद्दल माहिती दिली पाहिजे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 14 दिवसांच्या आत. माल मोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीलपैकी कुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही? डायरेक्ट उत्तर पाहूया. पर्याय क्रमांक 4 परवानाधारकाने आपल्या वाहनाचा कुठलाही वापर न करता ते तसेच उभे ठेवले असल्यास. पुढे पाहूया. दारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 185. दारू प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्याच्या 185 कलमाखाली कारवाई करता येते. त्यानंतरचा प्रश्न पहा. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास तो कारवाईस पात्र ठरतो? मोटार वाहन कायदा कलम 185 नुसार. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 100 मिली रक्तात 30 मिलीग्रॅमपेक्षा अधिक अल्कोहोल आढळल्यास तो व्यक्ती कारवाईस पात्र ठरतो. पुढे पाहूया. टायरचे प्लाय रेटिंग काय ठरवते? आयुष्यमान, प्रमाण, किलोमीटरचे प्रमाण, वजन किंवा प्रवासी संख्या. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वाहून नेण्याची परवानगी असलेले कमाल वजन. ओके. त्यानंतरचा प्रश्न. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील स्टॉपिंग डिस्टन्स हे कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ब्रेक लावल्यानंतर वाहनास थांबेपर्यंत पोहोचण्यास लागलेले अंतर. पुढे पाहूया.
वाहनाचे PUC सर्टिफिकेट काढले जाते त्याचा फुल फॉर्म काय आहे? PUC सर्टिफिकेटचा फुल फॉर्म आहे पर्याय क्रमांक 4 पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. त्यानंतर मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते? मडगार्डचा उपयोग काय असतो? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिखल रोखण्यासाठी सोय म्हणून. पुढे पाहूया मोटार वाहनाच्या इंजिनातील पिस्टन प्रणाली काय काम करते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रासायनिक ऊर्जेला गतिज ऊर्जेमध्ये परावर्तित करते. त्यानंतरचा प्रश्न HSRP म्हणजे काय? HSRP म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ओके. ज्या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगवलेली असते ते वाहन कोणत्या इंधनावर चालते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ते विद्युत बॅटरीवर चालते. ओके. त्यानंतरचा प्रश्न पहा भारतात चालक परवाना मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 वर्षे पूर्ण हवीत. भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. पुढे पाहूया बेकायदेशीर नमुना बेकायदेशीर नमुना किंवा चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट म्हणजे मामा, दादा, बाबा यांस केंद्रीय मोटर वाहन अधिनियम अन्वये 51/177 मोटार व्हेकल ॲक्ट अंतर्गत जास्तीत जास्त किती दंड होईल रे? तर तो होईल 1000 रुपयांचा. मग पहा पर्याय ते पर्याय क्रमांक 2 योग्य 1000 रुपयांचा दंड होईल. त्यानंतर पहा झेब्रा क्रॉसिंग. पहा झेब्रा क्रॉसिंग अति महत्त्वाचा प्रश्न पोलीस ड्रायव्हर भरतीसाठी. झेब्रा क्रॉसिंगचा अर्थ काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पादचारी सडक पार करण्यासाठी मार्ग. ओके. पुढे पाहूया खालील चिन्हाचा अर्थ सांगा. हे चिन्ह आहे पहा कोणतरी चालतंय आणि त्याच्यावर असा स्लॅश आहे तर काय असेल? नक्कीच निषेधचं चिन्ह असेल का? पहा इथूनच पर्यायातून निषेधचं चिन्ह इथे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पादचारी निषिद्ध. ओके. त्यानंतर पुढे पाहूया खालील चिन्हाचा अर्थ. पहा हे चिन्ह आहे. आता या चिन्हाचा अर्थ काय? तर वाहन थांबवू नये हा याचा अर्थ आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वाहन थांबवू नये. पुढे पाहूया धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे कोणत्या कायद्यान्वये व कलमान्वये अपराध आहे? पहा ते कलम आहे 184 आणि कायदा 1988चा. पहा पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 184 मोटार वाहन अधिनियम 1988. ओके. पुढे पहा यावेळी फॉग लाईट वापरली पाहिजे. फॉग लाईट कधी वापरतात रे? तर ती ज्यावेळी धुके जास्त असते त्यावेळी. मग पहा पर्याय क्रमांक योग्य आहे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे धुक्याच्या वेळी फॉग लाईट वापरली जाते. त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो लेक्चर जर युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक नक्की करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहा LMV अति महत्त्वाचा प्रश्न तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी. आता याचं मी उत्तर तुम्हाला सांगणार नाही. मागचे जे व्हिडिओ आहेत ज्या मागचे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये हा पण प्रश्न अभ्यासला आहे. पाहूया तुम्हाला किती आठवतोय. LMVचा फुल फॉर्म तुम्हाला लगेच म्हणजे लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचाच आहे. 100% तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो. लगेच कमेंट बॉक्समध्ये जा आणि LMVचा फुल फॉर्म टाईप करा. ओके. पुढे पाहूया वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शवणारे परिमाण PSIचा फुल फॉर्म काय? पहा PSIचा फुल फॉर्म असतो पाऊंड्स पर स्क्वेअर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पाऊंड्स पर स्क्वेअर इंच हा PSIचा फुल फॉर्म आहे. ओके. पुढे पाहूया या चिन्हाचा अर्थ. हे चिन्ह आहे या चिन्हाचा अर्थ काय असेल रे? तर ओव्हरटेक करण्यास मनाई असणारे चिन्ह. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. त्यानंतर पहा वाहनाच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणता काच वापरली जाते? वाहनाचं जे साईड मिरर असतात ते तयार करण्यासाठी कोणतं भिंग वापरतात? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहिर्वक्र भिंग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बहिर्वक्र भिंग वापरतात. समोरचा प्रश्न वाहनाचा चिन्हाचा अर्थ बिनचूक सांगा. या चिन्हाचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला. डावीकडे वळण्यास मनाई, उजवीकडे वळण्यास मनाई, U-टर्न घेण्यास मनाई, येथे थांबू नये. पहा चित्रातच दिसतंय आपल्याला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 U-टर्न घेण्यासाठी मनाई. ओके. त्यानंतर पहा वाहनाच्या स्पीडोमीटरमधील RPMचा फुल फॉर्म काय असतो? RPM
पहा आपण बऱ्याच वेळा स्पीडोमीटरमध्ये पाहिलेलं आहे RPM, आणि आपल्याला प्रश्न पण देखील पडलेला असतो. RPM म्हणजे काय रे? तर RPM म्हणजे काय? रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट. हा आहे RPMचा फुल फॉर्म. ओके, पुढे पाहूया. वाहनातील इंजिनमध्ये कूलंटचे काम काय असते? पहा, वाहनातील इंजिनमध्ये कूलंटचे काम काय असते रे? तर इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवणे. त्यानंतर पहा, वाहनाची ऑइल बदली करताना कुठला फिल्टर बदलतात रे? ऑइल बदलताना डिझेलचा का पेट्रोलचा का? पहा, ऑइल बदलताना ऑइलच फिल्टर चेंज करतील ना, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ऑइल फिल्टर बदलतात. पुढे पाहूया. ट्रॅफिक सिग्नलवर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय कराल तुम्ही? ट्रॅफिक सिग्नलवर जर बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर तुम्ही काय कराल? तर वेग कमी कराल. ओके, वेग कमी करून पुढे जाल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वेग कमी करून पुढे जावे. त्यानंतर पहा, खालील चिन्ह काय दर्शवते? हे चिन्ह आहे, आणि हे चिन्ह काय दर्शवते मित्रांनो? तर हे चिन्ह दर्शवते धोकादायक खड्ड्याचं चिन्ह. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 धोकादायक खड्डा. त्यानंतर पुढे पाहूया. व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा? व्यावसायिक वाहने त्याचा नोंदणी क्रमांक असतो पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे असतात. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे. त्यानंतर पहा, वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे? पहा, साधी गोष्ट आहे. वायपर चालू कराल का? गॉगल घालाल का? नाही ना, मग हेडलाईटच लावणार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हेडलाईट चालू करावे. वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी हेडलाईट चालू करावे. पुढे पाहूया. पहा, हाही अति महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. PUCचा अर्थ काय आहे? PUCचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे, तर तो आहे पोल्युशन अंडर कंट्रोल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पोल्युशन अंडर कंट्रोल. PUC सर्टिफिकेट असतं आपल्या वाहनांना, माहिती आहे ना, तो PUC पोल्युशन अंडर कंट्रोल, तो प्रदूषणाशी संबंधित असतो. राईट. त्यानंतर खालील चिन्ह, हे चिन्ह आहे, आणि हे चिन्ह हे काय दर्शवते? पहा, रुंदीची मर्यादा, उंचीची मर्यादा, वेग मर्यादा, वजन मर्यादा, लोड मर्यादा, हे चिन्ह आहे ते नक्की काय दर्शवते रे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वजन मर्यादा, लोड मर्यादा हे चिन्ह दर्शवतं. पुढे पाहूया. पहा, मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1988 मध्ये पहिल्यांदाच मोटार वाहन कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर धोकादायकरित्या वाहन चालवणे हे भारतीय दंडविधानाच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 279. पुढे पाहूया. वाहनामध्ये हे ठेवू नये. पहा, हाही किती सोपा प्रश्न आहे. हाही तुम्ही सांगायला हवा असं मला वाटते. हा तुम्हीच सांगा. वाहनामध्ये हे ठेवू नये. प्रथमोपचार पेटी, ज्वलनशील पदार्थ, टूल किट, औषधे. फक्त तुम्ही पर्याय कोणता बरोबर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. त्यानंतर पहा, लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो? लाल वाहतूक दिवा सावधानतेसह वाहन पुढे न्या, वाहन थांबवा, वाहनाचा वेग कमी करा की यापैकी नाही? पहा, लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो? तर वाहन थांबवा. बरोबर, रेड लाईट, रेड सिग्नल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वाहन थांबवा. पुढे पाहूया. चिन्ह ओळखायचं आहे. पहा, रस्ता बंद आहे, वाहने उभी करण्यास, पार्क करण्यास मनाई, वेग मर्यादा समाप्त, रस्ता सुरू आहे. पहा, हे जे चिन्ह आहे ना मित्रांनो, हे वेग मर्यादे संबंधित आहे. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 वेग मर्यादा समाप्त. त्यानंतर मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये, कलम 112 अन्वये काय आहे रे? तर वेगाची मर्यादा आहे, वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये ते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाहनाचा वेग मर्यादा ओलांडू नये. त्यानंतर पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते वाहन चालविताना अतिरिक्त खबरदारी घ्यायला हवी? पहा, अतिरिक्त खबरदारी कधी घ्याल रे? कोणते वाहन चालविताना अतिरिक्त खबरदारी घ्याल? साधी सोपी गोष्ट आहे. पर्याय क्रमांक 1 एल पाटी लावलेली वाहने. ओके. त्यानंतर शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती आहे? शाळेजवळ 40 असेल का? 60 असेल का? कधीच नाही, कधीच नाही. 30 पण नाही. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर. पहा, 40 कॉमन सेन्स आहे, 40 कधीच नाही, 60 तर कधीच नसणार. मग जो सर्वात कमी पर्याय आहे तो ठोकून या ना. पर्याय क्रमांक 30 पण नाही, मग पर्याय क्रमांक 2 बरोबर ताशी 25 किलोमीटर. पुढे पाहूया.
वळण घेतल्यानंतर आपल्या वाहनाचा दिशादर्शक दिवा बंद का कराल? बॅटरी डिस्चार्ज होईल का रे तुमची? वळण घेतल्यावर वाहनाचा दिशादर्शक दिवा लावल्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होईल का? तर नाही. मग इतर वाहनाची चालकांची दिशाभूल होऊ शकते का? हे होऊ शकतं ना. दुसऱ्या म्हणजे जे इतर वाहनं आहेत त्या वाहन चालकांची दिशाभूल होऊ शकते. मग योग्य उत्तर हेच लिहूया ना, पर्याय क्रमांक 2. कशाला पुढे वाचायचं? इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ शकते. त्यानंतर एक्सप्रेसवेला जोडणाऱ्या आणि एक्सप्रेसवेपासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते? अति महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी, कारण समृद्धी महामार्ग उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच्या धर्तीवर हा प्रश्न विचारणे काळाची गरज झालेली आहे. ओके. मग एक्सप्रेसवेला जोडणाऱ्या आणि एक्सप्रेसवेपासून निघणाऱ्या रस्त्यास बोलतात स्लीप रोड. त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, स्लीप रोड. पुढे पाहूया. हे चिन्ह ओळखायचं आहे. पहा, साईड रस्ता डावीकडे आहे. वेग मर्यादा एक्सल भार, हा पहा एक्सल. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, एक्सल भाग भार मर्यादा हे चिन्ह दाखवतं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, एक्सल भार मर्यादा. पहा मित्रांनो, चालक पोलीस शिपाई भरतीसाठी वाहतूक चिन्हे ट्रॅफिक सायन्स तोंडपाठ असणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण चालक पोलीस शिपाई भरतीचे जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पेपर्स आहेत त्यामध्ये वाहतुकीची चिन्हे व नियम ट्रॅफिक सायन्सवर 7 ते 8 प्रश्न विचारलेले आहेत. मग ती तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका घ्या, मुंबई शहर वाहन चालक भरती असो किंवा मग ती पुणे वाहन चालक शिपाई भरती असो, त्या सर्वच प्रश्नपत्रिकांमध्ये वाहतुकीच्या चिन्हांवर प्रश्न आलेलेच आहेत. त्यामुळे ती चिन्हे तुम्ही गुगलवरून अभ्यासा किंवा आपल्या मित्रांकडून PDF घेऊन अभ्यासा, पण ती तुम्ही अभ्यासणे गरजेचेच आहे. जर तुम्ही पोलीस ड्रायव्हरची भरती देताय तर तुम्हाला वाहतुकीची चिन्हे यायलाच हवीत. कारण पोलीस ड्रायव्हर भरतीमध्ये पास व्हायचे असेल तर वाहतूक चिन्हे तोंडपास असणे आवश्यकच आहे. त्यामुळे ती वाहतुकीची चिन्हे तुम्हाला जेवढ्या वेळा रिवाईज करता येतील तेवढ्या वेळा रिवाईज करा. ओके. चला पुढे पाहूया. मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129. पहा, कलम 129 अन्वये जर्किन परिधान करायचं आहे का? हेल्मेट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, हेल्मेट परिधान केले पाहिजे. त्यानंतर पहा, शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता अति महत्त्वाचा प्रश्न आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये तो आपण सर्वांनीच हे केला आहे, म्हणजे प्रत्यक्षात आपण त्याला अनुभव घेतला आहे. ओके. शिकाऊ परवान्याची वैधता असते 6 महिन्याची. आपल्या सर्वांच्याच शिकाऊ परवान्याची वैधता 6 महिन्याची होती, बरोबर ना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 6 महिने. पहा, हे चिन्ह आहे, कसलं चिन्ह? U-टर्नचं आहे का? नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उजव्या बाजूस जाण्यास वळण्यास मनाई. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, उजव्या बाजूस वळण्यास मनाई. समोरचं चिन्ह आहे, हे चिन्ह आहे. पहा काय? प्रवेश बंद, एकमार्गी वाहतूक, वेग मर्यादा समाप्त, दुहेरी वाहतूक. काय चिन्ह आहे? पहा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एकमार्गी वाहतूक. दिसतंयच इथं. दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988च्या कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? दारू पिऊन वाहन चालविणे हे कलम 185. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 185 नुसार गुन्हा आहे. पुढे पाहूया. मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर बसविणे का अनिवार्य आहे? वाहनाची सजावट करण्यासाठी? कधीच नाही. धोकादायक वाहने ओळखण्यासाठी? हेही नाही. इतर वाहन चालकांना त्रास व्हावा म्हणून? अरे, असं कधीच होऊ शकतं का? मग रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी? हेच अति योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 4, रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी. त्यानंतर पुढे पाहूया. वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल रे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, टायरच्या मध्यभागी जास्त झीज होईल. समोरचा प्रश्न, जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? पहा, जड वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूने, विरुद्ध बाजूने, डाव्या बाजूने की यापैकी नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डाव्या बाजूने चालवावे. वाहनाच्या पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो? तर तो भाग आहे क्लच. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क्लच. क्लच हा भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो. समोरचा प्रश्न,
वाहनाच्या बाजूच्या आरशामध्ये वाहनांच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात? प्रत्यक्ष, अंतराच्या जवळ, अंतराच्या लांब, उलटी, अंतरा एवढीच लांब. योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष, अंतराच्या जवळ. ओके. त्यानंतर हलक्या वाहनाचे जास्तीत जास्त वजन किती असते? हलके वाहने आणि त्याचे जास्तीत जास्त वजन किती असते रे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 7.5 टन असते. पुढे पाहूया. पहा, अति महत्त्वाचा प्रश्न. स्टार करा. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी, येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी अति महत्त्वाचा प्रश्न. समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? MSRTC, MMRDE, MMRC, MSRDC. योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 4 MSRDC. चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणे आवश्यक आहे? चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी पहिला गिअर टाकणे आवश्यक आहे. मित्रांनो, जर लेक्चर युजफुल वाटत असेल, हा कंटेंट युजफुल वाटत असेल तर लेक्चरला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पहा, पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शवते? पहा, उजवे वळण, डावे वळण, उजवीकडे वळू नका, डावीकडे वळू नका. मित्रांनो, पोलीस वाहन चालक भरतीसाठी आणि पोलीस भरतीसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. व्यवस्थित जास्त वेळा रिवाईज करून अभ्यासा. ओके. पहा, या प्रश्नाचं उत्तर आता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डावे वळण. डावे वळण दर्शवते. राईट. मोटार वाहनातील इंजिनपासून ते चाकापर्यंत शक्ती, पॉवर वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते? तर ती प्रणाली आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 प्रसारण प्रणाली. पुढे पाहूया. गोलाकार वाहतूक चिन्हे, साईनबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवितात? गोलाकार वाहतूक चिन्हे. पहा, योग्य उत्तरे पर्याय क्रमांक 4 अनिवार्यता. अनिवार्यता दर्शवतात. त्यानंतर पहा, गोलाकार वाहतूक चिन्हे, साईनबोर्ड अनिवार्यता दर्शवतात. अनिवार्यता दर्शवतात. ओके. थार हे वाहन कोणत्या कंपनीचे उत्पादन आहे? पहा, थार हे वाहन योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे उत्पादन आहे. पहा, थार हे वाहन. पहा, थार हे वाहन महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीचे उत्पादन आहे. या कंपनीचे उत्पादन आहे. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आज आपण येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ अभ्यासला आहे. यामध्ये आपण चालक पोलीस शिपाईचे जे पद आहे त्या पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे तांत्रिक प्रश्न येतील त्यावर व्हिडिओ अभ्यासला आहे आणि महत्त्वाच्या तांत्रिक प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी, येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीसाठी फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.